पालक घेतलेला आहे, तूर डाळ घेतलेली आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, लसूण मिरची घेतलेली आहे, थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण वरून टाकायचं आपल्याला. पालक स्वच्छ धुवून घेऊया. 1-2 पाण्याने धुतलेला आहे, कारण त्याच्यामध्ये माती खडे वगैरे असतात, त्याच्यामुळे 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुतल्याच्या नंतर पालक कट करून घेऊया आपण. जास्त बारीक कट नाही करायचं आपल्याला. पातेलं घेऊया, त्याच्यामध्ये आपण पालक कट केलेला टाकूया. पालक जास्त बारीक नाही केलेला, पालक कट करून टाकलेला घेतला आहे. त्यामध्ये तूर डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण. 1-2 पाण्याने तूर डाळ बी धुवून घ्यायची आहे, छान स्वच्छ धुतलेली आहे. त्याच्यामध्ये शेंगदाणे घालूया. शेंगदाणे घातल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ओतूया. पाणी ओतल्याच्या नंतर आपल्याला गॅस शिजाय ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण भाजी शिजती तोपर्यंत लसूण सोलून घेऊया. लसूण 2-4 पाकळ्या घ्यायच्या आहेत आपल्याला. लसूण छान 2-4 पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे बघा, मिरच्या घेऊया आपण 2-3. त्याच्यामध्ये मिरच्या टाकूया. मिरच्या टाकल्याच्या नंतर मिरच्यातून कुटून घेऊया आपण. थोडंसं आबडधोबडच कुटायचं आहे त्याच्यामध्ये. भाजी शिजलेली आहे आपली. हे बघा, बघू शकता भाजी छान शिजलेली आहे. एका ताटामध्ये काढून घेऊया. ताटामध्ये काढल्याच्या नंतर आपण त्याला छान मस्त थोडीशी हलक्या हातानंच रगडून घ्यायची आहे. आपली भाजी एकदम शिजलेलीच आहे, जास्त रगडायची काही एवढी हे नाही, आवश्यकता नाही आहे. रगडून घेऊया भाजी. बेसन टाकून घेऊया. परत एकदा थोडंसं रगडून घ्यायचं आहे हलक्या हाताने. हे बघा, हे असं रगडून घेऊया. बघा, हे असं झालं आहे. गॅस चालू करून त्याच्यावर पातेलं ठेवून घेऊया. पातेलं गरम होतं आहे तोपर्यंत आपण 1.5 पळ्या तेल टाकूया. तेल टाकल्याच्या नंतर आपण हे मिरची लसूण कुटलेलं टाकून घेऊया. मिरची लसूण चांगलं छान तडतडून होते तोपर्यंत आपण मग हळद टाकून घेऊया. आणि मस्त तडतडून होते तोपर्यंत आपण भाजी टाकूया. भाजी टाकलेली आहे. हे बघा, ही अशी मस्त ही भाजी अशी झाली आहे. याच्यामध्ये आपण हे बघा, ही अशी झालेली आहे भाजी. याच्यामध्ये आपण नंतर मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये धना पावडर टाकूया. धना जिरा पावडर टाकून घ्यायची आहे आपल्याला. नंतर शेंगदाण्याचं कूट वरून टाकायचं आहे थोडंसं आपल्याला. शेंगदाण्याचं कूट हे सगळं टाकल्याच्यानंतर थोडंसं परतून घेऊया. परतून घेतल्याच्यानंतर हे बघा, ही अशी भाजी झालेली आहे. ह्याला एक छान मस्त आता एक उकळी काढून घ्यायची आहे. छान हे बघा, ही उकळी काढून घेतलेली आहे. छान मस्त पद्धतीनं उकळी काढून घेतलेली आहे आपण. तयार आहे गरमागरम पालक गरगटा. तुम्ही भाकरी बरोबरही खाऊ शकता, मस्त लागते. भाताबरोबरही छान लागते.